हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मराठी परिवारामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आहे शीतल. तर आज ना फक्त हा व्हिडिओ बनणार आहे फक्त स्किन केअर, जे माझं सकाळचं आहे, जे मी डेली यूज करते आणि स्किन केअर करून आणि दिवसभर छान मस्त अशी अपडेट राहते. तर चला आज ना मी तुम्हाला माझं स्किन केअर साधं, सरळ, सोपं आणि बिलकुल 5 मिनिटामध्ये होणारं असं मी सांगणार आहे तुम्हाला. आणि मी खूप काही असं लावणार नाही आहे. बिलकुल जे मी डेली प्रोडक्ट यूज करते आणि हो, मी जे प्रोडक्ट यूज करते ना, जरुरी नाही आहे की ते तुम्हाला सूट होणार. तर जे मला सूट होते, जे मला सूट आणि मला कसं आहे ना, जे मला सूट होते ना, मी ते कधी पण सोडत नाही. कारण की तेच अप्लाय करते आणि नवीन-नवीन प्रोडक्ट वगैरे काही यूज कधी-कधी करते. पण जास्त करून जे मला जे सूट झालं ना, तर मी तेच यूज करते. तर तुम्हाला जे प्रोडक्ट सूट होतात, तर तुम्ही तेच वापरा. पण हो, त्याच्यामध्ये थोडं बाकी जसं लिपस्टिक झालं, थ्रेडिंग, आयब्रो डिफाईन झालं. तर अशा छोट्या-छोट्या फक्त गोष्टींना तुम्ही फक्त याच्यामध्ये अपडेट करू शकतात, की जेणेकरून तुम्ही छान मस्त आणि प्रॉपर आणि दिसायला पण सुंदर आणि दिवसभर तुम्ही अपडेट दिसू शकतात, की जेणेकरून टाईमावर जर कोणी आलं तर तुम्ही प्रॉपर आणि व्यवस्थित दिसाल, की तुम्हाला ना कोणी घरामध्ये येऊन तुम्हाला असं अनकम्फर्टेबल वाटलं नाही पाहिजे, की "अरे यार, मी कशी आहे? मी कशी दिसत आहे?" असं बिलकुल नको व्हायला. तर अंघोळ झाल्यानंतर 5 मिनिटामध्ये तयारी करायची आणि दिवसभर छान मस्त अपडेट राहायचं. तर चला, आता मी माझं स्किन केअर करते आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर चला. तर अगोदरनं मी टोनर यूज करून घेत आहे. तर मी आज तुम्हाला प्रोडक्ट वगैरे काही दाखवणार नाही आहे. म्हणजे मी जे यूज करते तेच दाखवणार आहे. असं माझ्या जर तुम्हाला बघायचं असेल मी कोणकोणते यूज करते, तर माझे असे खूप सारे व्हिडिओ आहे. तर ज्याच्यामध्ये मी माझं स्किन केअर म्हणजे तयारी वगैरे करताना छोटे-मोठे असे व्हिडिओ वगैरे करताना असे दिसत आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता शॉर्टकटमध्ये. तर आज फक्त स्पेशली हा सकाळचा आणि स्किन केअरचा फक्त स्पेशली व्हिडिओ आहे. तर हे आहे टोनर. तर टोनर मस्त पटकन सुकू द्यायचं. तोपर्यंत हे टोनर सुकतपर्यंत बॉडी लोशन घेते. अगोदर पहिले हाताला लावून घेते. मी हे 12 महिनेसुद्धा यूज करते आणि हे बघा हे टिकली म्हणजे लक्षातच नाही. तर हे आहे बॉडी लोशन आणि असं छान मस्त हाताला लावून घ्यायचं आणि हे बघा अशी मी मसाज करत असते, की जे आपले हे जे स्किन आहे ना, जसं एजनुसार अशी जमा होत असतात. तर त्यामुळे हे असं होणार नाही आणि हे असं असं कम से कम 5 वेळा मला सवय आहे, जी मी रोज डेली फॉलो करते. तर हे बघा असं छान मस्त अशी स्किनची थोडी ना, कारण की सुकतपर्यंत पटापट करते. मला वेळ नाही लागत तयारी करायला वगैरे. तोपर्यंत ना छान मस्त आहे बघा सुकून पण गेलेलं आहे. तर आता घेते मॉइश्चरायझर. तर मॉइश्चरायझर ना असं लावून घेते आणि थोडीशी मसाज पण करून घेते, की ज्याच्याने स्किनसुद्धा छान राहील. आणि आपण 30च्या वर गेल्यानंतर थोडी स्किनला थोडी मसाज हलकीशी, बिलकुल हलकीशी देते. खूप काही असं जास्त वगैरे करत नाही मी. अशी मला सवय आहे. आणि कधी-कधी योगासुद्धा करून घेते. जर सकाळी जर असं वेळ जर नाही मिळाला ना, तर मी असं योगासुद्धा करून घेते. आणि आपली आयब्रोसुद्धा ना अशी थोडीशी मसाज करून घ्यायची आयब्रोजवळसुद्धा. आणि ही स्किन ना बघा आपण थ्रेडिंग करून ना असं आपली स्किन अशी जमा होते, तर अशी सिम्पली अशी फक्त मसाज. तर मी 2 टाईम देते. कधी-कधी 1 टाईम देते संध्याकाळच्या टायमाला. जर वेळ मिळाल्यानंतर देते. जर कामात वगैरे राहिले ना. आणि हे कारण की मला थोडं डबल चिन आहे. तर त्यामुळे मी थोडंसं असं करून घेते, की असं मॉइश्चरायझर लावल्यानंतर मसाज वगैरे नाही करायला पाहिजे. पण मी थोडं करून घेते. बिलकुल लाईटशी करते कारण की बिलकुल लाईट करते आणि असं मी टॅप, 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 टॅप करून घेते, की ब्लड सर्क्युलेशन आपल्याला असं छान मस्त सुरू होऊन जाते. तर मी कम से कम असं 10 वेळा करते.
ज्याच्याने आपलं ब्लड सर्क्युलेशन सुरू होऊन चेहऱ्यावर थोडी तेज येईल. तर हे झालं छान. आणि उरलेलं काही असं थोडं हातावर सुद्धा लावून घेते. तर हे झालं आता आपलं मॉइश्चरायझर. आणि आता लावते स्किन सनस्क्रीन. तर असं 2 बोटं घेतलेलं आहे मी. आणि सनस्क्रीन एवढंच प्रमाणामध्ये लावावं लागते आपल्याला, नाहीतर काही लावून सुद्धा फायदा नाही, कारण की त्याची पूर्ण लेअर आपल्याशी चेहऱ्यावर आली पाहिजे. आणि असं थोडं मानेला सुद्धा मी लावून घेते, कारण की काय होते ना, मग चेहऱ्याची स्किन छान दिसते आणि मानेवरची टॅनिंग अशीच दिसून राहते. आणि सनस्क्रीनमुळे सुद्धा टॅनिंगसुद्धा येत नाही, कारण की उन्हाचं वगैरे मी 12 महिनेसुद्धा यूज करते सनस्क्रीन. 12 महिने, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, कारण की मला थोडंसं पिगमेंटेशनचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे. आणि हे बघा किती छान मस्त अशी शाईन करते आहे माझा चेहरा. आणि बस, दुसरं काही जास्त वगैरे काही लावत नाही मी. तर थोडं ना एब्रो फिल करून घेते, कारण की माझी विरळ आहे. त्यामुळे तुम्ही कोणती पण एब्रो डिफाईनचं काहीसुद्धा, म्हणजे पेन्सिलसुद्धा मिळतात, पेन्सिलसुद्धा असं वापरू शकतात तुम्ही. बिलकुल असं लाईट घेते आणि असं पूर्ण ब्लॅक घेत नाही, ब्राऊन आणि ब्लॅक थोडं मॅक्स करून लावते, की जेणेकरून ना आता सध्या माझी थ्रेडिंग पण अशी छान मस्त अशी वाढलेली आहे आणि अशी ब्रॉड झालेली आहे, कारण की खूप दिवस झालेले आहे. मागे मी माझ्या हाताने केली होती. बघ, बिलकुल एवढीच लावते, कारण की कसं आहे ना, आपण जर खूप डार्क लावून ना खूप खराब दिसेल. आणि मस्त छान चेहऱ्याला असं एक छान वेगळाच लूक येते. आणि अशी छान मस्त टिकली लावून घेते एक. आणि हे एरंडीचं तेल. आता हे एब्रोला नाही लावणार आहे मी, तर थोडं ना असं हे याला बिलकुल दुरून लावते, फक्त हे जे पापणी जी केस आहे ना खालची, बिलकुल त्याला बिलकुल थोडं. आणि खरंच ना मला ना केस आलेले आहे इथे, नाहीतर खूप पातळ होते, मला होतेच नाही, म्हणजे खूप कम होते, असं नाही की बिलकुल होतच नाही. आणि एखादी अशी लिप बाम घेते आणि अशी छान लावून घेते याला. तर बघा, एवढाच मेकअप केला ना तरी तुम्ही किती सुंदर दिसता. आणि आता हा झाला माझा मेकअप. किती छान मस्त एक अशी छान मस्त पोनी घालून घेतलेली आहे. तर आता माझे केस थोडे कर्ली असल्यामुळे ठीक आहे, पण मी तुम्हाला फक्त माझा मेकअप सांगितला आहे, जे मी रोज सकाळी स्किन केअर करते आणि दिवसभर छान मस्त अशी अपडेट राहते. तर तुम्ही पण करा, कारण की ना खरंच खूप छान आणि प्रेझेंटेबल वाटते. की सपोज मला जर असं कुठे जर बाहेर जातसुद्धा असलं ना, मी तरी जाऊ शकते, की असं नाही अरे यार मी कशी दिसते आहे, तर मला परत अजून काहीतरी चेहऱ्याला लावू दे, कंगी मारू दे आणि जाऊ दे, असं नसते. मी पटकन रेडी राहते. आणि सपोज काही साईड घरी वगैरे कधी जायचं राहिलं, कधी सपोज जवळपास कुठे जात राहिलं, तरी मी अशी अपडेट होऊन जाऊ शकते आणि अशी मी जाऊ शकते बाहेर. तर असं आहे माझा सिम्पल स्किन केअर. आणि एवढंच व्यवस्थित जर लावलं ना, आणि खरं आपली स्किन छान राहते. आणि ह्या जर गोष्टी जर खरंच आपण जर आपल्या लाईफमध्ये जर फॉलो केलं ना, तर मला असं वाटते की तुम्हाला स्किन प्रॉब्लेम कधी होणार नाही, तुम्हाला पिंपल्स, काही पिगमेंटेशनचा काही प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही. तुम्हाला जे सूट होते तुम्ही तेच लावा, पण CTM नक्की करा. CTMचा अर्थ तुम्हाला माहीत आहे, कारण TMचा अर्थ असतो क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझर. तर क्लिन्झिंग करायची अगोदर छान, टोनिंग करायची. Tचा अर्थ टोनर आणि Mचा अर्थ मॉइश्चरायझर. तर त्यानंतर ना, पण ज्यांना असं वाटते की CTMच्या याच्यामध्ये सुद्धा ना सनस्क्रीनचा उपयोग केला पाहिजे, तर मी सनस्क्रीन प्लमचं यूज करते, जे मला खूप छान तऱ्हेने सूट होते. तर प्रत्येकाच्या स्किनच्या अकॉर्डिंग प्रत्येकाला वेगवेगळे प्रोडक्ट सूट होत असतात. तर तुम्हाला जे सूट होत असेल तर आपल्या नक्की डेली रुटीनमध्ये फॉलो करा आणि आपली स्किन छान हेल्दी ठेवा आणि दिवसभर छान असं अपडेट राहा.
तर चला आजचा ब्लॉग नाही येथेच खतम करते. असेच माझे व्हिडिओ नक्की बघत राहा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज माझ्या जर चॅनलवर जर नवीन असेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तोपर्यंत सर्वांना बाय बाय.